नमस्कार, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पितांबरी ॲग्रो टुरिझम इथे भेट देण्यासाठी आलो आहोत। त्यामध्ये तुळशीचे जे विविध प्रकार आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत। तर चला पाहूया त्यांच्याबद्दलची माहिती। नमस्कार. ॲग्रो टुरिझम म्हणून हे पितांबरीचं ओळखलं जातं. तिथे भरपूर प्रमाणात गेस्ट येतात आणि एवढंच नाही, इथे बरेचशी सहलीसुद्धा येतात आणि हे बघून अतिशय उत्तम आणि खुश होतात. म्हणजे जेवढे गेस्ट येतात ते पितांबरीचं नाव प्रख्यात झालेलं आहे. आणि इथे आता हे यूट्यूब चॅनलवाले काष्टे म्हणून आलेत. त्यांनी हे तुळशीचे प्रकार तर सांगितले आहेत की तुळशीचे प्रकार बरेचसे आहेत. म्हणजे साधारण 10 प्रकार इथे आहेत तुळशीचे आणि ते सगळे आयुर्वेदिक आहेत. कारण हे 4.5 एकरमध्ये 550 झाडे बसवलेली आहेत. ती सगळी आयुर्वेदिक आहेत. माणसाला थोडा मोठा आजार झाला तर ह्या झाडपाल्यापासून तो बरा होतो. म्हणून मी तुळशीचे प्रकार सांगणार आहे. ही आहे रामतुळस. ह्या तुळशी म्हणजे 3 प्रकार आहेत. 3 प्रकार म्हणजे रामतुळस, वनतुळस आणि कृष्ण तुळस. हे आपल्याला ते दररोजचे हे तुळशीचे प्रकार माहिती आहे. त्यामध्ये इतरही काही प्रकार आहेत. त्यामध्ये विक्स तुळस आली, सब्जा तुळस आली, लेमन तुळस आली, बेझिल तुळस आली, लवंग तुळस आली, ओवा तुळस आली, कापूर तुळस आली आणि मेन तुळस आली. असे बरेचसे प्रकार तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता विक्स तुळशीचा उपयोग म्हणजे काय की त्या तुळशीपासून विक्स पेपरसमध्ये त्याचा अर्क टाकला जातो किंवा आपण त्याचा जरी वास घेतला तरी आपली सर्दी खोकला बरं करण्याचं ते काम करतं. किंवा ह्या तुळशीचा पूर्ण जर काढा करून प्यालात तर आपल्याला एनर्जी देण्याचं काम करतं ते. आणि त्यामुळे तुळशीचा काढा कधी ना कधी आठवड्यातून एकदा प्यायला पाहिजे. आपलं शरीर तंदुरुस्त आणि एनर्जी वाढवण्याचं काम ते करतं. म्हणून हा काढा घेतला तुळशीचा पाहिजे. अशा प्रकारे हे 10 प्रकार इथे तुळशीचे तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, ही ओवा तुळस आहे. याचा जरी रस करून पियालात किंवा जरी पानं जरी खाल्लीत तर पोटाचा विकार बरं होतं. म्हणून तिला ओवा तुळस म्हटले जाते. ही कापूर तुळस आहे. जसं आपण कापूर जाळतो, ह्याची जरी पानं किंवा त्याची स्टिक जरी आपण त्या निखाऱ्यावर किंवा टाकलीत तर ती कापरासारखा वास येतो. दुसरे म्हणजे ही लेमन तुळस आहे. लेमनसारखा वास येतो. आपण चहामध्ये वापरू शकतो. ते एनर्जी देण्याचं काम करतं. ही राम तुळस आहे. ही आपण नेहमी पूजेसाठी वापरतो आणि ह्याचा जरी काढा करून पिलात की ऑक्सिजन देण्याचं काम करतं किंवा आपलं हृदय साफ करण्याचं ते काम करतं. ही लवंग तुळस आहे. जसं आपण लवंग जेवणामध्ये वापरतो किंवा चहामध्ये वापरतो तसं हा चहामध्ये जेवणामध्ये ह्यात पाळा आपण वापरू शकतो. म्हणून लवंग तुळस ओळखली जाते. त्यानंतर ही कृष्ण तुळस आहे. ही कृष्ण तुळस दररोज जर आपण पानं खाल्ली तर ऑक्सिजन देण्याचं काम करतं व शरीर तंदुरुस्त राहण्याचं काम करतं किंवा हृदय साफ करण्याचं काम करतं. त्यानंतर ही विक्स तुळस आहे. विक्स म्हणजे आपल्याला सर्दी खोकला आला तरी त्याचा वास जरी घेतलात तर सर्दी खोकला बरा करण्याचं ते काम करतं किंवा काढा करून प्यायलात तरी सर्दी खोकला बरा करण्याचं काम करतं. आणि ही सब्जा तुळस आहे. ही आपण पिस्त्यामध्ये जास्तीत जास्त वापरली जाते आणि हिचाही काळा रस करून प्यायलात तर एनर्जी वाढवण्याचं काम करतं. बघा, आपण तुळशीचे प्रकार बघितलेत. हे तुळशीचे प्रकार पूर्वीपासून आहेत. कारण हे पूर्वीपासून या तुळशीचा उपयोग केला जातो. पण आपण ते विसरत चाललोय. पण तुम्ही बघायला गेलात तर सद्गुरुचरित्र पद्मपुराणात याचा उल्लेख तुळशीचा आहे. तुळशीचा काढा पियत ऋषी म्हणे होते, त्यामुळे ते निरोगी होते असा त्याचा उल्लेख केलेला आहे. ते तुळशीचा 2-3 तुळशीचा नाही, ह्या 10 प्रकारच्या तुळशीचा काढा पित होते. म्हणून ते जेव्हा ते काढा पिऊन निरोगी राहत होते. म्हणून तुळशीचा काढा हा दररोज प्यायला पाहिजे. असेच तुम्हाला हे 10 प्रकार तुळशीचे बघायला मिळतील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हिरवं जग या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।